कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मे प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय गोपालकृष्ण कीर्तनाच्या निमित्तानं अनेक देश विदेशामध्ये फिरून आलो आणि त्या प्रत्येक देश विदेशामधल्या सहलीमध्ये एखादं तरी स्थान असं राहायचंच की जेव्हा त्यांच्या देशातल्या पूर्व संस्कृतीचं दर्शन घडवे असा एखादा तरी का होईना साऊंड लाईट शो असायचा. म्हणजे एखाद्या नुसत्या गुहेमध्ये नेऊन सुद्धा पूर्वी गुहा कशा होत्या म्हणजे आदिमान कसा होता वगैरे वगैरे. आणि अशा वेळेला सतत एक मनामध्ये टोचणी लागायची की आपल्याकडे असं अयोध्येमध्ये गेल्यानंतर रामाच्या काळात अयोध्या अशी होती, मग असं झालं, मग हे झालं, हे झालं. असा एखादा लाईट साऊंड शो अयोध्येत का नाही होते? नंतरच्या काळात काही झाले हे तयार नाही असं नव्हे. पण आत्तापर्यंत आमच्या डोळ्यासमोरचं स्वप्न किंवा चित्र हे असं एखाद्या तीर्थक्षेत्राचं दर्शन किंवा देशाच्या इतिहासाचं आहे. टप्पे-टप्पे दाखवले जातील. इथपर्यंत मर्यादित होतं. पण या ठिकाणी आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आमची उडी जरा कमी पडली होती. याच्याही पुढची उडी म्हणजे नुसतं देशाच्या इतिहासाचं दर्शन घडवत बसण्यापेक्षा कोणत्या तत्वज्ञानावर देश उभा आहे, ते तत्वज्ञानात जर लाईट, साऊंड आणि मूर्तीच्या, ॲनिमेशनच्या किंवा आधुनिक एआयच्या तंत्रज्ञानावर हे जर दाखवलं आणि त्या तत्वज्ञानातल्या मुख्य सिद्धांतांना नुसतं चित्ररूप नाही, तर ते आधुनिक काळामध्ये कोणत्या रूपामध्ये आहे, हेही जर रिलेट करून दाखवलं, तर निश्चितपणे काहीतरी वेगळा परिणाम होईल. हे दुर्दैवाने स्वप्नही आम्हाला पडलेलं नव्हतं. जे न पडलेलं स्वप्न या ठिकाणी साकार होताना आम्ही पाहतो आणि ती प्रचंड भव्य आहे. यात संशय नाही, की भागवतामधला धुंदुकारी हे आरशामध्ये बघितल्यानंतर मीच आहे की काय असं वाटावं, इथपर्यंत मनःपरिवर्तन आणि ह्या सगळ्या चित्राच्या माध्यमातून किंवा आधुनिक सगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून असल्यामुळे वयोवर्ष 5च्या मुलाला काय नाही भागवत सांगणार, कसं शिकवणार? ही समस्याही संपली. म्हणजे त्याला जडजंबा शब्दाची गरज नाही, तर त्या दृश्यातून, चित्रातून, सगळ्या निवेदनातून ते अप्रतिम पद्धतीने कळतं आहे. तर आत्ता प्रकल्प प्रगतीपथावरती आहे. पण का कोणास ठाऊक एक आतला आवाज असा सांगतोय, की जेव्हा तो पूर्ण होईल, तेव्हा जसं भारत बाकीच्या सगळ्या रेकॉर्डला मोडून पुढे चालला आहे, एक स्वनियंत्रित साम्राज्याच्या दृष्टीनं, तसं बाकी देशातल्या सगळ्या डिझनीलँडला मागे टाकणारा हा प्रकल्प होईल, यात संशय मला वाटत नाही. अर्थात कारण बाकीच्या सगळ्या ठिकाणी डिझनीलँड ही फक्त कला प्रदर्शन आहे. त्यात तत्वज्ञान किंवा अध्यात्म हा विषय होत नाही. पण ज्यामध्ये नुसतं मनोरंजन नाही, व्यक्तीचं परिवर्तन, व्यक्तीचं म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्याचं, ही आत्ता जी उभरती पिढी आहे त्याचं सुद्धा 3 तासात परिवर्तन. म्हणजे त्यासाठी त्याला 30 वर्ष साधण्याची गरज नाही. 3 तास कीर्तन ऐकायची गरज नाही. त्याने फक्त इथे पर्यटन केलं फक्त, स्पिरिच्युअल पर्यटन. तर तो मनुष्य बदलून टाकू शकेल. असं एक भव्य दिव्य या ठिकाणी कार्य उभं राहत आहे. तर प्रत्येक गोष्टीचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि प्रत्येक गोष्टीबद्दल सांगावं तितकं शब्द अपुरे आहेत. अशा गोष्टीनं या भव्य दिव्य प्रकल्पाचा भारत नव्हे, सगळं जग फार मोठी दखल घेईल आणि निश्चितपणे विश्वामध्ये जिथे-जिथे अशांती आहे, जिथे-जिथे त्यांना ती जाणीव आहे, की आपण अशांत आहेत, आपण त्रासदायक आहोत. ते सगळे ती विश्रांतीस्थान, विश्रामस्थान शोधण्यासाठी त्या भागवत सृष्टीमध्ये येऊन निश्चितपणे स्वतःमध्ये परिवर्तन, परिणामतः विश्वाचं एक श्रेष्ठ परिवर्तन याच्यामध्ये होईल. यात संशय नाही. तेव्हा या सृष्टीला भेट द्यायला मिळाली, याची सगळी माहिती जाणून घ्यायला मिळाली. हे कार्य बरीच वर्ष फार सुंदर तऱ्हेने चालू आहे. तेव्हा जे जे साधक, जे जे तंत्रज्ञ, जे जे धनाढ्य त्या ठिकाणी आपलं समर्पण देत आहेत, त्याही सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि त्याचबरोबर हे सगळा प्रकल्प ज्या ब्रह्मदेवांच्या मनातनं निर्माण झाला आहे, ज्या ब्रह्मास्वरूप असलेल्या आपल्या
संजय गुरुजींनाही नमस्कार करतो आणि त्याच्या सर्व सहकार्यांना. म्हणजे ब्रह्मदेवाला 4 मुखं असतील. या महाविष्णूंना किती मुख आहेत आपल्याला कल्पना नाही आहे आणि किती हाताने काम होत आहेत तेही कल्पना नाही. तर समोर असलेलं एक विराट दर्शन सामान्य साधक सुद्धा किती सुंदर पद्धतीने उभं करू शकतात. हा एक साधकांच्या साधनेचा आणि त्यांना साधना मार्गावर देणाऱ्या एखाद्या अतिशय समर्थ गुरूचा काय प्रभाव असू शकतो. याचं एक सुंदर प्रत्यक्ष चित्र या ठिकाणी पाहायला आहे. म्हणजे भारतातही कीर्तनाच्या निमित्तानं अनेक ठिकाणी पर्यटन बुकच राहतं. नाही असं नाही. अनेक गुरुकुलं पाडली जातात, क्षेत्र पाडली जातात. पण एकाच ठिकाणी तत्वज्ञानाचं गुरुकुल, त्याच्या बरोबरीनं कलांचं गुरुकुल, त्याच्याच बरोबरीनं ऐहिकातल्याही सगळ्या गोष्टीच्या समस्यांचं निराकरण करणारं गुरुकुल. असं हे भागवत सृष्टीमध्ये एका नवीन सृष्टीमध्ये आपण प्रवेश करणार आणि तिथून बाहेर पडताना आपण नक्की एवढे समर्थ होणार, की आपण बाहेरची सृष्टी तशीच भागवतमय करणार. हे सामर्थ्य द्यायची एक प्रचंड मोठी शक्ती या ठिकाणी भरली आहे, भरत आहे आणि अजून भरली जाणार आहे. किंवा या सगळ्या कार्याच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो आणि या ठिकाणी याच्या कार्यामध्ये जो म्हणून काही आमच्या दृष्टीनं वाटा असेल, तो या ठिकाणी अर्पण करून कोणत्याही भावाने या नारायण स्वरूप कार्याची पूजा करावी, ही तीव्र भावना आहे. बाकी सगळ्या गोष्टी गुरुजींच्या मनावर मी सोडलेल्या आहेत. ते आज्ञा करतील त्याप्रमाणे या भागवत सृष्टीला आणि या सृष्टीला भागवतमय करण्यासाठी आम्ही देखील या सगळ्यांच्या बरोबर कार्यकर्ते सादर म्हणून निश्चित सिद्ध राहू एवढा विषय आपल्यासमोर सांगतो. धन्यवाद. धन्यवाद. जय श्री